नमस्कार. आयुर्वेदामध्ये अनुपान ही एक अत्यंत अभिनव संकल्पना आहे. अनुपान म्हणजे औषधाच्या बरोबर घ्यायची गोष्ट की ज्याच्यामुळे औषधाची परिणामकारकता जास्त वाढेल अशी जी गोष्ट असते तिला अनुपान असं म्हणतात. अगदी उदाहरण एक द्यायचं असेल तर तुम्ही विचार करा की त्रिभुवन कीर्ती हे औषध आहे. त्याच्यामध्ये साधारण जेव्हा थंडीमुळे होणारे जे सर्दी, खोकला, ताप यासारखे जे आजार असतात त्याच्यामध्ये हे अत्यंत रामबाण औषध आहे. तरी या औषधामध्ये सुंठ, मिरे, पिंपळी अशा उष्ण गुणधर्माची औषध आहेत. आता तुम्ही मला सांगा, पेशंट आम्हाला खूप विचारत असतात की डॉक्टर हे गरम पाणी आम्हाला मिळेल का, किंवा गडबडीत आम्ही असताना हे गरम पाणी घ्यायची गरज आहे का, तर ही तापाची गोळी किंवा सर्दीची गोळी जी आहे ही गार पाण्याबरोबर घेऊन टाकू का, जसं आपण एखादी पॅरासिटेमॉलची किंवा सर्दीची गोळी मेडिकलमधनं घेतो तशी. तर माझं त्याला उत्तर आहे की असं करणं हे योग्य होणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला फायदा बिलकुलच होणार नाही का, तर तसं नाही. तुम्हाला त्या औषधाचा फायदा होईल, परंतु त्याच्यामुळे त्या औषधाची परिणामकारकता बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होऊ शकते. कशी, तर यामध्ये असलेली ही सुंठ, मिरी, पिंपळी यासारखी औषधं उष्ण आहेत. तुम्ही हे त्रिभुवन कीर्ती त्यापासून बनलेलं जे औषध आहे ते तुम्ही घेणार गार पाण्याबरोबर, त्यामुळे त्या औषधांचे गुणधर्म कमी होतात. त्यामुळे ही औषधं पोटात गेल्यानंतर थंडाव्यामुळे होणारे जी कफासारखी लक्षणं आहेत, पाचन करण्याची जी गोष्ट आहे, या सगळ्या कर्मांवरती त्यामुळे अडथळा निर्माण होतो आणि त्या औषधाचा डोस तुम्हाला विनाकारण जास्त घ्यावा लागतो, परिणामकारकता कमी होते. त्यामुळे लक्षात ठेवा की आयुर्वेदामध्ये एक फार मोठी रेंज या अनुपानांची आहे. याचं उदाहरण मी तुम्हाला द्यायचं तर कसं करीन की एखाद्या शहरामध्ये समजा दंगल सुरू झालेली आहे, तर तिथं पोलिसांची एक मोठी पलटण तिथं डिप्लॉय केली जाते. परंतु त्यांना मदत हवी म्हणून होमगार्डचे पोलीससुद्धा तिथं असतात का नाही, तर ते काय करत असतात, तर ह्या पोलिसांना मदत करत असतात. कारण हे पोलीस प्रत्येक ठिकाणी जाऊन काम करतील असं नाही. छोट्या छोट्या गल्लीमध्ये किंवा छोट्या बोळांमध्ये जे लपलेले दंगलखोर आहेत त्यांना शोधून काढायचं काम हे होमगार्ड करू शकतात. आणि विशेष म्हणजे जेव्हा परिस्थिती सौम्य असते तेव्हा हे फक्त होमगार्डसुद्धा तेवढे सक्षम असतात. तसंच अनुपानाचं आहे की हे आपल्या मुख्य औषधाला मदत करणारे हे एक प्रकारचे वेगवेगळे आपल्या घरातलेच यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. त्यामध्ये मध आहे, गूळ आहे, धण्याचा काढा आहे, तूप आहे, दूध तुपाचं कॉम्बिनेशन आहे किंवा डिंक आहे, असे वेगवेगळे या मदत करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत औषधाला की ज्याच्यामुळं औषधाची परिणामकारकता ही मोठ्या प्रमाणावर वाढते, अशा ज्या गोष्टी आहेत त्याची आज आपण माहिती पाहणार आहेत. तर चला आज आपण जाणून घेऊया की कोणकोणती अशी अनुपानं आहेत. तर उदाहरणादाखल मी तुम्हाला एक 5-7 आज गोष्टी सांगणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी सांगतो की ही आयुर्वेदामध्ये योगवाही ही एक संकल्पना आहे. योगवाही म्हणजे काय की कॅटॅलिटिक ॲक्शन. आपण म्हणतो केमिस्ट्रीमध्ये आपण शिकलेलो आहे 8वी-9वी मध्ये साधारण की कॅटॅलिस्ट हे पदार्थ कसा काम करत असतो की जेव्हा हे दोन पदार्थ एकत्र येतात तेव्हा 1+1 = 2 न होता 3 होऊ शकतं. म्हणजे सीतोपलादी चूर्ण साध्या पाण्याबरोबर घ्यायच्याऐवजी त्यामध्ये जर मध घालून घेतला तर त्याची परिणामकारकता सीतोपलादी औषधाची ही पटीने वाढते. त्यामुळं अनुपान हा विषय हा सर्व रुग्णांनी समजावून घेण्यासारखा आहे, कारण हा आपल्या अत्यंत हिताचा आहे, विशेषतः आयुर्वेदिक औषधं घेताना. तर मगाशीच मी सांगितलं आपण एक आता उदाहरण घेऊया. तर आजार आणि औषधं याप्रमाणे आपण पुढे जाऊया आणि त्याला कसं अनुपान हे मदत करत असतं ते सांगतो. तर पहिला आजार आपण घेऊया की जेव्हा जास्त स्पायसी मसालेदार पदार्थ, लसणासारखे पदार्थ, मिरचीसारखे पदार्थ, गरम मसाल्यासारखे, नॉनव्हेजसारखे पदार्थ जेव्हा जास्त वारंवार खाल्ले जातात, रात्रीचं जागरण होतं तेव्हा ॲसिडिटी निर्माण होते, पित्ताचा त्रास होतो आणि त्यावेळेस जठराला, अन्ननलिकेला सूज येणे आणि त्याचं पर्यवसन अल्सरसारख्या आजारामध्ये होणे यासारखा व्याधी आपल्याला जडू शकतो. तर या आजारामध्ये आयुर्वेदामध्ये सुवर्ण गैरिक हे अत्यंत अमृतासमान काम करणारं औषध आहे. तर ही एक प्रकारची पार्थिव द्रव्य आहे, म्हणजे पृथ्वीमध्ये सापडणारं एक द्रव्य आहे, ते तुपामध्ये शुद्ध करून आम्ही वापरतो. तर या औषधाला या पर्टिक्युलर आजारामध्ये तूप हे औषध वापरू शकतो किंवा डिंक हे औषध वापरू शकतो. तर डिंकाविषयी आपण बोलू की डिंक जे आहे हा रोपण करणारा आहे. म्हणजे कुठेही आपल्याला 2 गोष्टी सांधायच्या असतील, चिटकवायच्या असतील तर आपण तिथं डिंक वापरतो की नाही. तर त्याच पद्धतीने जशी सृष्टी आहे तसाच आपला देह आहे, कारण आपला देह हा पंचमहाभूतांपासून वेगळा नाही आहे. त्यामुळे ती जी तत्व आहेत
चपखलपणे आपल्या शरीरामध्ये लागू पडतात. त्यामुळं हा जो खायचा डिंक असतो, बाभळीचा निर्यास, बाभळीच्या खोडांमधून पाझरणारा जो स्त्राव असतो, तो डिंक हा आपण आहारामध्ये, औषधामध्ये पण आम्ही वापरतो. तर तो डिंक तुपामध्ये भाजून त्याची लाही बनवली जाते आणि ते सुवर्णगैरिकाबरोबर जेव्हा आपण देतो, विशेषतः पित्त काळामध्ये देतो, तेव्हा ते औषध बरोबर जाऊन तिथं व्रण भरून काढतं आणि त्यामुळं क्रॉनिक अल्सरसारखे पेशंट, मग तो अल्सर अगदी खाली मोठ्या आतड्यांमध्ये असेल किंवा वरती जठरामध्ये असेल, अन्ननलिकेमध्ये असेल, कुठंही एखादं जखम भरून यायचं काम आहे. तर सुवर्णगैरिक आपण डिंकामधून जेव्हा अनुपानाने देतो तेव्हा त्याचा अत्यंत सुंदर उपयोग आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा आजार आहे की फिशर किंवा पाईल्स यासारखे आजार जे गुदभागामध्ये होतात. जास्त तिखट खाल्यामुळे होणारे हे आजार आहेत. याच्यामध्ये संडासच्या जागेमध्ये कातरल्याप्रमाणे वेदना होते, जखम होते, ब्लिडिंग होतं आणि रुग्णाला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेदना, दाह, थकवा या गोष्टीला सामोरं जावं लागतं. तर याच्यामध्ये सुद्धा जेवणापूर्वी पुन्हा तेच औषध सुवर्णगैरिक. तुम्ही विचार कराल की आजार वेगवेगळा आहे, परंतु त्याच्या मागची भूमिका समान आहे की उष्णतेमुळे होणारे हे आजार आहेत. तर तिथं सुवर्णगैरिक हे औषध दूध प्लस तूप या एका विशिष्ट अनुपानातून वापरलं जातं. तर तिथं दूध का वापरायचं, तर दूध हे सौम्य सारक आहे. तुम्हाला माहिती की मूळव्याधीमध्ये कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता तीव्र स्वरूपाची असते. त्यामुळं पोट साफ होणं गरजेचं आहे. नुसतं तिथं तुम्हाला जखम भरून येऊन किंवा रक्तस्राव थांबवून उपयोग होणार नाही आहे. जोपर्यंत पोट साफ होणार नाही, मळाचे खडे मोडणार नाहीत, संडासला स्मूथ होणार नाही, तोपर्यंत हा आजार भरून येत नाही. त्यामुळं दूध आणि तूप या अनुपानातून तुम्ही हे औषध दिलं तर व्रणरोपण पण होतं आणि मळ हा साफ होतो, लवकर ती जखम भरून येते. त्याचप्रमाणे मला एक सांगायचं आहे विशेषतः महिला वर्गांना की प्रेग्नन्सीमधलं हे अत्यंत महत्त्वाचं औषध आहे. तुम्ही लक्षात घ्या, दातारशास्त्री माझे जे गुरु होते ते प्रेग्नंट लेडीज त्यांच्याकडे जेव्हा यायचे त्यांना सांगायचे की तुम्ही प्रेग्नन्सी राहिल्यापासून ते अगदी डिलिव्हरी होईपर्यंत दोन्ही जेवणापूर्वी अर्धा कप गरम दूध, त्यामध्ये 1 चमचा गाईचं तूप हा जर योग घेतला तर तुमचा अपानवायू जो असतो हा व्यवस्थित सम्यक राहतो पातळीमध्ये आणि तो प्रकुपित होत नाही आणि पूर्ण कटी भागातला जो आपला एरिया आहे त्या भागावरती अपानवायूचं प्राबल्य असतं. त्यामुळे तो वायू शमन त्याचं होतं, तो वायू नियंत्रणात राहतो. त्यामुळे प्रेग्नन्सीच्या रिलेटेड जे काही इश्यू असतात किंवा डिलिव्हरीच्या वेळेस येणारे जे प्रॉब्लेम असतात त्यापासून आपण सुटकारा घेऊ शकतो. ही गोष्ट लक्षात घ्या जेवणापूर्वी दूध आणि तूप या अनुपानाने. खोकला हे औषध आहे की त्याच्यामध्ये मध हे अनुपान आपण त्यामध्ये वापरतो. तर मधावरती सुद्धा खूप संशोधन झालं आहे की प्रत्येक वेळेस खोकला झाला की लगेच अँटी ॲलर्जिक, अँटीबायोटिक, अँटीव्हायरल अशी औषधं घ्यायची गरज नाही. मधामध्ये नैसर्गिकरित्या या सगळ्या प्रॉपर्टीज ठासून भरलेल्या आहेत. त्यामुळे सीतोपलादी किंवा तालिसादी यासारखी ज्येष्ठमधासारखी औषधं जी अवस्थानुसार वापरली जातात त्यामध्ये मध हे अनुपान जर वापरलं आणि ते मुहुर्मुहुर म्हणजे कालून ठेवा हे चूर्ण आणि थोड्या थोड्या वेळाने त्याचं चाटण आपण करत राहिलो तर घशामध्ये सूदिंग इफेक्ट होतो. खोकल्याची उबळ जी असते ती लवकर थांबते, आपला खोकला क्रॉनिक होत नाही. त्याचप्रमाणे काही अनुपानं जी असतात ती आपल्याला त्या औषधाची जी तीव्रता असते त्यापासून संरक्षण देणार आहे. तर यासाठी ज्यांचे प्रवास जास्त असतात त्यांच्यासाठी एक विशिष्ट औषध दातारशास्त्रींनी शोधून काढलं आहे, त्यांना म्हणजे वरांग क्षार म्हणतात. तर ते एक अत्यंत तीव्र उष्ण असलेला क्षार आहे. त्यामुळे हे औषध अगदी माशीच्या पंखा एवढं या डोसमध्ये दिलं जातं. बरेच पेशंट आमच्याशी पुढच्या आठवड्यामध्ये भांडत येतात की डॉक्टर तुम्ही या पुडीमध्ये औषध दिलं का नाही, इतकं त्या औषधाचा डोस कमी असतो. परंतु ते औषध उष्ण असल्यामुळं जिभेवरती ते ठेवलं तर त्याला तोंड येण्यासारखं किंवा तिथं जखम होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते औषध मधामध्ये अवगुंठित करून जर दिलं तर ते औषध शरीराला साथम्य होतं, त्याचे कुठलेही साईड इफेक्ट होत नाहीत. म्हणजे औषधाचे कुठले अनडिझायर्ड इफेक्ट होऊ नयेत शरीरावरती म्हणून सुद्धा अनुपानाची योजना केली जाते. हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे. यकृत विकार असतील तर यकृताला सूज आलेली आहे, कावीळ आलेली आहे, कावीळ झालेली आहे यासारख्या आजारामध्ये तिथे पाचक पित्ताचा जो स्त्राव व्यवस्थित आतड्यामध्ये व्हायला पाहिजे तो होत नसतो. त्यामुळे तिथं भेदन गुणधर्म असलेला मुळा जो आहे त्याचा स्वरस हा अनुपान म्हणून ताम्रभस्म किंवा आरोग्यवर्धिनी या औषधांच्या अनुपानासोबत वापरला जातो आणि त्यामुळे झटकन कावीळ कमी व्हायला मदत होते. हाडांचे विकार तर हाड कोणी जर पाहिलं असेल अस्थी
तर तो अगदी अत्यंत कठीण धातू आहे शरीरामधला. शरीराचा पूर्ण ढाचाच या अस्थींनी बनलेला आहे. तर अस्थि धातूमध्ये पंचमहाभूतांपैकी पृथ्वी महाभूताचं प्राबल्य असतं, म्हणजे त्यामध्ये काठिण्य भरपूर आहे. त्यामुळे हाडांचे जे व्याधी असतात, हाडांची झीज होण्याचे जे प्रकार असतात, संधिवातासारखे प्रकार असतील, मग गुडघादुखी असेल, टाचदुखी असेल, सर्व्हायकल, लंबर स्पॉन्डिलोसिस असेल, या सगळ्या आजारांमध्ये हाडांची झीज जेव्हा होते तेव्हा त्या हाडांच्या समकक्ष ताकदीचं औषध वापरावं लागतं. त्यामध्ये पद्मकाष्ठ, खैरसाल, शृंगभस्म यासारखी औषधं वापरली जातात आणि त्याला अनुपान म्हणून सुद्धा पार्थिव द्रव्य म्हणजे मगाशी सांगितलं तो डिंक जो आहे, बबूल निर्यास, हा वापरला जातो. त्यामुळे हाडांचं भरण पोषण, ताकद लवकर वाढते, हाडांचे विकार लवकर भरून येतात. फ्रॅक्चरमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही औषधं देतो, न भरणारी जे फ्रॅक्चर्स असतात तिथे सुद्धा डिंकाचा अनुपान जर दिलं तर फायदा होतो. कृमी हा एक असा आजार आहे लहान मुलांमध्ये जास्त करून होणारा. तर या आजाराला अनुपान आम्ही गुळ वापरतो. चातुर्थक नावाचं एक औषध असतं, ते गुळामध्ये अवगुंठित केलं जातं आणि त्याची गोळी खायला दिली जाते मुलांना गरम पाण्याबरोबर. तर जेव्हा हे औषध आतड्यामध्ये पोचतं तेव्हा कृमी त्या गुळामुळे आकर्षित होतात आणि नंतर ते औषधाला एक्सपोज होतात. त्यामुळे त्याची जी काही औषध कार्य करण्याची जी वेग आहे हा पटीने वाढतो आणि त्यामुळे कृमींचा लवकर शरीरातून निपात होतो. तर हे एक असं वेगळं अनुपान आपण इथं वापरतो. अनेक पेशंट आयुर्वेदामध्ये येत असतात, ते फायलींची गठ्ठे घेऊन येतात की आम्हाला 2 वर्षांपासून 5 वर्षांपासून ही औषधं चालू आहेत, पेन किलर चालू आहेत, अँटी ॲलर्जिक औषधं चालू आहेत, स्टेरॉईड चालू आहेत. यासारख्या गोष्टींचा जेव्हा समावेश शरीरावरती भडीमार जास्त होतो तेव्हा शरीरामध्ये आपल्या त्या क्षारांची संचिती शरीरामध्ये जास्त होते. शरीरामध्ये ह्या केमिकल्समुळे हीट वाढते आणि त्यामुळं आयुर्वेदासारखी जी सौम्य औषधं असतात ही लवकर लागू शरीराला पडत नाहीत. त्यामुळं असा जेव्हा इतिहास घेऊन रुग्ण येतो तेव्हा आम्ही त्याला धण्याचा काढा हे अनुपान सुरुवातीला, अनुपान म्हणण्यापेक्षा एक तांब्याभर धण्याचं पाणी तू सुरुवातीला घे आठवडाभर असं सांगतो. आणि नंतर सुद्धा काही औषधं अशी असतात की जी मूत्र निर्मिती शरीरामध्ये जास्त करतात आणि मूत्र प्रवर्तना वाटे हे शरीरातले क्षार बाहेर काढतात. तर ह्या औषधांना गोक्षरदी, गुग्गुळ किंवा हरळू यासारख्या औषधांना धण्याचा काढा हे एक अत्यंत अभिनव आणि अत्यंत प्रभावी अनुपान आहे की ज्यामुळे हे क्षार शरीराच्या बाहेर जातात आणि शरीरातली उष्णता कमी होते. पुढची आयुर्वेदिक औषधंही लवकर काम करतात. अत्यार्थ, विशेषतः मेनोपॉझल एजमध्ये अनेक स्त्रियांना हेवी ब्लिडिंग अचानक सुरू होतं आणि त्यानंतर मग गर्भाशय काढण्यापर्यंत ही नौबत जाते. तर अशा वेळेस चंद्रप्रभासारखं औषध जे असतं ते जांभूळ साल जी असते, जांभळं जी आपण खातो त्याचा जो वृक्ष आहे त्याची अंतरसाल, लाल रंगाची अंतरसाल असते, ती काढून त्याचा काढा जर ह्या चंद्रप्रभा औषधाबरोबर वापरला तर आत्तापर्यंत अनेक स्त्री रुग्णांची हिस्टेरेक्टॉमी या ज्या सर्जरी असतात गर्भाशय काढण्याच्या, या सर्जरी आपण वाचवू शकलेलो आहोत आणि हा अनुभव सगळ्या वैद्यांना येतो. तर ही पण गोष्ट लक्षात घेण्यासारखी की असं योग्य अनुपान वापरल्यामुळे अनेक सर्जिकल कंडिशन ज्या असतात त्यासुद्धा टळू शकतात. डिलेड माइलस्टोन, अनेक मुलांमध्ये बुद्धीची वाढ ही स्लो होते किंवा ऑटिझम असेल, सेरेब्रल पाल्सी असेल, यासारखे आजार जे असतात ज्याच्यामध्ये बुद्धिमांद्य असतं त्यावेळेस काही औषधं, विशिष्ट जी मेध्य औषधं जी आहेत ती औषधं सुवर्ण जल या एका विशिष्ट अनुपानातून दिली जातात. जे चोख सोनं असतं ते सोनं गरम करून पाण्यामध्ये विझवायचं, या पद्धतीने ते सुवर्ण जल बनवलं जातं. या अनुपानातून दिलेलं जे औषध आहे हे प्रत्यक्ष ब्रेनवरती काम करतं आणि त्यामुळं मेधाप्रद हा त्याचा जो फायदा आहे हा आपल्याला दिसून येतो. विस्मरण, डिमेन्शिया अशा अनेक आजारांमध्ये हे सुवर्ण जल काम करत असतं. तर आत्ता आपण वानगी दाखल काही उदाहरणं घेतलेली, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची अभिनव अनुपानं ही आयुर्वेदिक ग्रंथामध्ये दिलेली आहेत. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा, वैद्यांचा जो आग्रह असतो की हे औषध तुम्ही गरम पाण्यात घ्या, हे गुळात घ्या, हे डिंकात घ्या, तर हे अनुपान तुम्ही नीट फॉलो करा आणि तुमच्या आजारांपासून लवकर सुटकारा करून घ्या. कारण तुम्हाला यामुळे कमी डोसमध्ये, कमी कालावधीमध्ये औषधं लागतील, कमी संख्येने औषध लागतील. तर लक्षात घ्या, अनुपानाची साथ कधीही सोडू नका. धन्यवाद.